महायुतीच्या 54 आमदारांना मतदारसंघांमध्ये विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी देण्यात आलाय। पहिल्यांदाच निवडून आलेल्या 47 सत्ताधारी आमदारांना हा निधी देण्यात आलाय। विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी प्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। आमदारांना खुश करण्यासाठी निधीची खैरात करण्यात आली आहे। विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकण्यासाठी महायुतीनं मोर्चे बांधणी केल्याचं दिसतंय। तर कोणत्या पक्षाच्या किती आमदारांना निधी देण्यात आलाय? भाजपचे 37 आमदार आहेत, राष्ट्रवादीचे, अजित पवार पक्षाचे 10, शिवसेनेचे, शिंदे पक्षाचे 5 आमदार आणि इतर 2 आमदारांना 5 कोटींचा असा 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। महायुतीच्या 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 270 कोटींचा निधी। पहिल्यांदाच निवडून आलेल्या 47 सत्ताधारी आमदारांना निधी। विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाही जिंकण्यासाठी महायुतीकडून मोर्चे बांधणी। राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीच्या आमदारांकडून वाढीव निधीची मागणी केली जात होती। सुरुवातीला सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी 10 कोटी रुपयांचा विकास निधी देण्याची योजना होती। तिजोरीवर पडलेला ताण लक्षात घेता 10 कोटींचा निधी देण्याची योजना तुर्तास बाजूला ठेवण्यात आली। एकीकडे निधी नसल्याने शासकीय कामांवर परिणाम झाला असतानाच आमदारांना खुश करण्यासाठी निधीची खैरात।